नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण बुककीपिंग अँड अकाउंटन्सी इयत्ता 12वी या विषयातील सेकंड टॉपिक त्याच्यातील एक्झरसाइज प्रॉब्लेम नंबर 9 दॅट इज अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट. एक्झरसाइज प्रॉब्लेम नंबर 9 समजावून घेणार आहोत. प्रथमतः आपण प्रॉब्लेम पाहूया. प्रॉब्लेम काय दिलेला आहे बघा. पेज नंबर 119 and 20 या पेजवर हा प्रॉब्लेम दिलेला आहे. गिवन बिलो इज रिसीट अँड पेमेंट अकाउंट ऑफ विठाई महिला मंडळ पंढरपूर फॉर द year ending 31st March 2018. Prepare an income and expenditure account for the year ended 31st March 2018 and balance sheet as on that date. त्यांनी आपल्याला रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे, काही ॲडजस्टमेंट दिलेले आहेत आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट दॅट इज फायनल अकाउंट ऑफ इन नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करायचं आहे. पुढे रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे. रिसीट अँड पेमेंट अकाउंट फॉर द year ending 31st March 2019. आपण रिसीट साईडच्या आयटमची नोंद पहिल्यांदा पाहूया. रिसीट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन कॅश इन हँड 3000 अँड कॅश ॲट बँक ₹20,000 टोटल 23,000. हा पाठीमागच्या वर्षाचा बॅलन्स आहे. याची नोंद आपण चालू वर्षाच्या अकाउंटमध्ये कुठेही करत नाही. त्याच्यानंतर एंट्रान्स फी दिलेली आहे. एंट्रान्स फी नंतर आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेले आहे. ॲडजस्टमेंट नंबर 3 एंट्रान्स फी आर टू बी कॅपिटलाइज. पण टोटल एंट्रान्स फी ही कॅपिटल फंडामध्ये आपण ॲड करणार आहोत 3,500. देन टू सबस्क्रिप्शन 19,000 इन्कम आहे. इन्कम साईडला पण त्याची नोंद करणार आहोत. त्यानंतर मिसेलिनियस रिसिट्स इतर किरकोळ उत्पन्न आहे 850 रुपये. त्याची नोंद आपण इन्कम साईडलाच करणार आहोत. स्टेशनरी एक्सपेन्सेस आहे ₹6,000. पुस्तकामध्ये क्रेडिट साईडचे आयटम शेवटचा जो डिजिट आहे तो 00 राहिलेला आहे. स्टेशनरी 6,000. त्याच्यानंतर बाय रिपेअर्स अँड फर्निचर रिपेअर्स टू फर्निचर एक्सपेंडिचर आहे 950. एक्सपेंडिचर साईडला नोंद करणार आपण. बाय रेंट एक्सपेन्सेस आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट डेबिट साईडला म्हणजे एक्सपेंडिचर साईडला नोंद करणार आहोत. सॅलरीज एक्सपेंडिचर आहे. मिसेलिनियस एक्सपेन्सेस इतर किरकोळ खर्च आहे, त्याची नोंद आपण एक्सपेंडिचर साईडला करणार आहोत. त्यानंतर बाय बॅलन्स कॅरी डाऊन कॅश इन हँड ₹1,650 कॅश ॲट बँक ₹14,000 टोटल 15,650. कॅश इन हँड अँड कॅश ॲट बँक आपण नेहमीप्रमाणे बॅलन्स शीट असेट साईडला त्याची नोंद करणार. त्याच्यानंतर ॲडजस्टमेंट नंबर 1 कॅपिटल फंड ऑन 1st April 2017 वॉज ₹90,000. वर्षाच्या सुरुवातीचा कॅपिटल फंड दिलेला आहे 90,000 रुपये. तो आपण लायबिलिटी साईडला कॅपिटल फंड इनर कॉलममध्ये दाखवणार आहोत. सेकंड ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ₹4,000. चालू वर्षामध्ये जे सबस्क्रिप्शन टोटल 19,000 आपल्याला मिळालेलं आहे, त्याच्यात अजून 4,000 रुपये मिळायचं बाकी आहे. रिसिवेबल आहे. आपण सबस्क्रिप्शनमध्ये ते ॲड करणार. टोटल सबस्क्रिप्शन 23,000 होईल. त्याच्यानंतर हे रिसिवेबल सबस्क्रिप्शन किंवा आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन असेट साईडला याची नोंद करणार आहोत. देन थर्ड एंट्रान्स फी आर टू बी कॅपिटलाइज. टोटल एंट्रान्स फी 3,500 पूर्ण कॅपिटल फंडात ॲड करायचे. देन नेक्स्ट रेंट पेड इन्क्ल्यूड्स ₹800 पेड फॉर एप्रिल 2018. पुढच्या महिन्यासाठी एका महिन्याचं रेंट आगाऊ दिलेलं आहे.
प्रीपेड रेंट, इथं प्रीपेड रेंट आपण इथं टिकमार्क केलेले ॲडजस्टमेंट सोडवायचे आपल्याला, इनरला लिहायचे. त्यानंतर इन ॲडव्हान्स, पेड इन ॲडव्हान्स आपण असेट साईडला दाखवणार आहोत. देन ॲडजस्टमेंट नंबर 5, they have following assets and liabilities on 1st April 2017. गेल्या वर्षाची काही असेट आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. फर्निचर ₹9,000, बिल्डिंग ₹70,000, 70,000 रुपये. तर इथे फर्निचर 9,000, बिल्डिंग 70,000 असेट साईडला नोंद करायचे, डायरेक्ट आउटवर्डला मांडायचे. आणि पुढे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 12,000, 12,000 रुपये गेल्या वर्षी खर्च द्यायचा राहिला होता, तो लायबिलिटी साईडला आपण ॲज इट इज दाखवणार आहोत. कारण चालू वर्षामध्ये तसा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस पेड अशी कुठं नोंद केलेली नाही. आणि हा गेल्या वर्षीचा खर्च आहे 12,000, 12,000 रुपये. त्याचे आपण ॲज इट इज असंच देणं चालू वर्षासाठी कॅरी फॉरवर्ड करणार आहोत, पुढच्या वर्षासाठी दाखवणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण प्रत्यक्ष इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीटच्या नोंदी पाहूया. इथे रिसीट साईडच्या नोंदी पहिला दिलेल्या आहेत. पहिला बॅलन्स ब्रॉड डाऊन आपण कुठे नोंदी करणार नाही. एंट्रन्स फी टोटल कॅपिटलमध्ये ॲड करायला सांगितलेले आहे. आपण एंट्रन्स फी लायबिलिटी साईडला कॅपिटल फंड लिहिणार, कॅपिटल फंडामध्ये ॲड करायचे. बॅलन्स शीट लायबिलिटी साईड सुरुवातीला इथे कॅपिटल फंड अमाऊंट नंतर लिहू आपण, त्याच्यामध्ये ॲड आणि ॲडजस्टमेंट आयटम दिलेला आहे आपल्याला. एंट्रन्स फी ₹3,500. तर या आयटम आपल्याला बेसिक म्हणजे रिसीट अँड पेमेंट अकाउंटमध्ये दिलेला आहे. त्यानंतर पुढे सबस्क्रिप्शन दिलेला आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हा आपण अकाउंट घेतला. च्या क्रेडिट साईडला बाय सबस्क्रिप्शन ₹19,000. त्यानंतर मिसलिनियस रिसीट दिलेला आहे. इतर किरकोळ उत्पन्न आहे ते इन्कम साईडला आपण त्या ठिकाणी दाखवणार आहोत. बाय मिसलिनियस रिसीट इन आउटवर्ड कॉलम ₹850. त्यानंतर पुढे आपल्याला पेमेंट साईडच्या नोंदी करायच्या आहेत. स्टेशनरी 6,000 एक्सपेंडिचर साईडला त्याची नोंद करायची आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट डेबिट साईड टू स्टेशनरी ₹6,000. त्यानंतर रिपेअर्स टू फर्निचर 950. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट डेबिट साईडला नोंद होणार आहे. रिपेअर्स ऑफ फर्निचर ₹950. त्यानंतर पुढचा आयटम दिलेला आहे रेंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट टू रेंट. रेंट ज़्यादा दिलेला आहे ते आपण लेस करणार आहोत, त्यामुळे ते इनरला लिहिले, टिकमार्क केलेले आपण इथे. सॅलरीज इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट डेबिट साईड टू सॅलरीज ₹15,000 आउटवर्ड कॉलम. त्यानंतर मिसलिनियस एक्सपेन्सेस दिलेले आहेत. मिसलिनियस एक्सपेन्सेस इन्कम साईड एक्सपेंडिचर साईडला नोंद करायचे आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये ॲज इट इज टू मिसलिनियस एक्सपेन्सेस. त्यानंतर कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, बॅलन्स शीटला या नोंदी आपल्याला करायच्या आहेत. कॅश ऑन हँड
rupees 1650, and cash at bank as it is transferred to next year rupees 14,000. total 15,650 in outward column. आपले रिसीट अँड पेमेंट अकाउंटचे सगळे आयटम पूर्ण झालेले आहेत. अकाउंट ट्रान्सफर केले. ॲडजस्टमेंट नंबर 1, कॅपिटल फंड ऑन 1 एप्रिल 2017. ओपनिंग कॅपिटल फंड दिलेला आहे ॲज इट इज, आपण तो दाखवणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट ॲडजस्टमेंट, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन रुपीज 4,000. 4,000 रुपये सबस्क्रिप्शन द्यायचं बाकी आहे. सबस्क्रिप्शनमध्ये आपण ॲड करणार आहोत 4,000, दॅट इज रिसिवेबल सबस्क्रिप्शन. अँड देन टोटल सबस्क्रिप्शन रुपीज 23,000. जे चालू वर्षात मिळायचे राहिलेले त्याचा दुसरा इफेक्ट, बॅलन्स शीट ॲसेट सेल आपण इथे करणार आहोत. नोंद ॲडजस्टमेंटमधले आपण दाखवतो आहे रुपीज 4,000. सेकंड इफेक्ट. देन नेक्स्ट ॲडजस्टमेंट, एंट्रन्स फी आर टू बी कॅपिटलाइज्ड. हे ॲडजस्टमेंट अगोदर आपण सोडवलेले आहे. इथे याची नोंद केलेली आहे. एंट्रन्स फी कॅपिटल फंडात पूर्ण ॲड करून दाखवलेले आहे. देन रेंट पेड इन्क्लूड्स 800 पेड फॉर एप्रिल 2018. चे खर्च टोटल रेंट दिलेलं आहे 8,300. पैकी एका महिन्याचं जे प्रीपेड आहे ते आपण लेस करणार 800, आणि आउटवर्ड कॉलमला लेस केल्यानंतर टोटल 7,500 इन आउटवर्ड कॉलम. नेट रेंट पेड फॉर धिस अकाउंटिंग इयर. हे जे प्रीपेड आहे त्याचा सेकंड इफेक्ट आपण प्रीपेड रेंट म्हणून बॅलन्स शीटला याची नोंद करायची आहे रुपीज 800. त्यानंतर ॲडजस्टमेंट नंबर 5, पाचवी ॲडजस्टमेंट दिलेले, दे हॅव फॉलोइंग ॲसेट्स अँड लायबिलिटीज ऑन 1 एप्रिल 2018. तर इथे बॅलन्स शीटला ॲसेट दाखवायचे. फर्निचर रुपीज 9,000. देन बिल्डिंग एक एक नोंद करून घ्यायचे. त्यानंतर इथे आउटस्टँडिंग ऑफ द लास्ट इयर रुपीज 12,000 याची नोंद करायची. देन नेक्स्ट टोटल नोंदी आपल्या झालेल्या आहेत. आपण ह्या नोंदी केल्या. त्यानंतर बॅलन्सिंग करायचे आहेत. प्रथम तर आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बॅलन्सिंग करून घेऊ. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट टोटल डेबिट साईडची टोटल जास्त येते रुपीज 29,900. ते आपण क्रेडिट साईडला मांडणार, आणि क्रेडिट साईडची बेरीज येते 23,850. 23,850. 29,900 मधून आपण 23,850 टोटल एक्सपेन्सेस म्हणजे टोटल इन्कम लेस करणार, आणि जो फरक येईल तो फरक आपण दाखवणार 6,050. इन्कम इज ओव्हर, सॉरी, एक्सपेन्सेस इज ओव्हर than income, so it is treated as a deficit. हा डेफिसिट आपण या ठिकाणी इथं नोंद केली. तो डेफिसिट म्हणजे तूट आलेली इथे. खर्च जास्त आहे, उत्पन्न कमी आहे. एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम, हा जो डेफिसिट आहे तो आपण कॅपिटल फंडातून लेस करणार आहोत. बॅलन्स शीट टोटल कॅपिटल फंड 90,000 ॲड एंट्रन्स फी
टोटल 93,500 आणि यामधून लेस डेफिसिट ₹6,050 लेस करणार आणि टोटल कॅपिटल फंड बॅलन्स नेक्स्ट इयरसाठी आपण ट्रान्सफर करणार। इथे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 12,000 आपल्याला लिहायचे राहिलेले आहेत, आपण ते लिहून घेऊया। ठीक आहे, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस गेल्या वर्षीचे आहे। खरं तर चालू वर्षात जर 12,000पेक्षा जास्त एक्सपेन्सेस पेड असते तर याची नोंद आपण ॲज इट इज पेड आउटस्टँडिंग पेड असे केले असते, परंतु चालू वर्षामध्ये आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस पेड अशी काही नोंद नाही। टोटल घ्यायचे आहे, टोटल 99,450, दोन्ही बाजूची बेरीज येते 99,450 रुपये। बॅलन्स शीट तुम्हाला या पद्धतीने दिसेल आणि ही इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट। ओके, थँक्यू, थँक्स।